आहे। मला वाटतं की ज्यावेळेला अशा काही घटना घडतील त्यावेळेला जर तर ती चर्चा करण्यापेक्षा ज्यावेळेला घटना घडतील त्यावेळेला आम्ही बघू, त्यावेळेला काय चर्चा करायची, काय निर्णय घ्यायचा, तेव्हा पक्षश्रेष्ठी आहेत, आदरणीय साहेब आहेत, त्यांच्याशी चर्चा करून मग निर्णय घेतले जातात। आम्हाला वाटत नाही, आता जर त्यांना कुठली माहिती पडली असेल तर त्यांनी सांगावी। मला वाटत नाही सुरू लागलेला आमच्या पक्षाचे खासदार तर ठामपणे आहेत, पवारसाहेबांवर विश्वास ठेवून आहे, सुप्रियाताईंवर विश्वास ठेवून आहे, एक वाक्यता आहे, त्यामुळे आम्हाला सुरू लागलं असं मला वाटत नाही। म्हणणं आहे की लोकशाही जिवंत राहून द्या। आता सगळीकडे जर तुम्ही आता सगळीकडे आता ही प्रेमाने गेली, दबावाखाली गेली का कशाने गेली का अजून कशापासून गेली, हे जर असंच राजकारण राहिलं तर लोकशाही जिवंत राहील मला शंका आहे। आणि त्यामुळे एखादी क्रांती लोकांनीच करावी लागेल, अशा प्रकारचा निर्णय घ्यावा लागेल। तर लोकप्रतिनिधी जर अशा पद्धतीने वागत असेल, जिथून निवडून येतात त्या निवडून असलेल्या विषयाचा बाजूला सारून जर अशा प्रकारचा निर्णय घेत असेल, आता लोकांनी विश्वास पुरावा टाकायचा प्रश्न निर्माण होतो। आणि म्हणून मला वाटतं की कधीतरी या ठिकाणी क्रांती होईल आणि त्या क्रांतीमध्ये कोणालाही कुठं जायला लागणार नाही, अशा प्रकारचं भव्य बहुमत ते विरोधकांना मिळेल आणि तो दिवस लांब राहिला नाही असं मला वाटतं।